ताज म्हणून कारकीर्द सांगितलेले आहे, पण जे आपल्या मोहेगावचं जे आता मैदान भरणार आहे तर कशा पद्धतीचं आहे का कसं स्वरूप आहे त्याचं? हे पहा, मोहेगावचं मैदान 25 तारीख म्हणजे 25 एप्रिल 2024 मध्ये आहे. तरी गुरुवार येतोय. तर हे जे मैदान आहे ते पहिल्या नंबरला कुस्ती आमचे महान मल्ल मोहेगावचेच महान मल्ल किरण भगत यांची 1 नंबरला कुस्ती. तसेच अजूनही लवकर मुलाखत असल्यामुळे 4 ते 5 कुस्त्या प्रेक्षणीय मोठ्या देखील पोस्टरवर बघण्यात येतील. आणि हे जे मैदान आहे ते सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कुस्त्या नेमण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला 100 पासून ते 5000 पर्यंत कुस्त्या आम्ही इथे जोडल्या जातील. 1 वाजण्याच्या नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही. तरी नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहे. 22 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत मोहीगावची यात्रा आहे. सातारा जिल्ह्यातील असंख्य भाविक या यात्रेला येत असतात. सर्वात मोठी यात्रा ही भरत असते. या यात्रेचे एक वेगळेपण आहे. ते वेगळेपण म्हणजे कुस्तीचा फड भरत असतो. या कुस्तीच्या फडाला महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवान येत असतात आणि एक वेगळेपण या मोही ग्रामस्थांनी जोपासलेलं आहे. खरं तर ही कुस्तीची परंपरा या गावाला केव्हापासून आहे, त्याचबरोबर जे आता वहीपूजन त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेलं आहे. तर ही परंपरा कुस्तीची केव्हापासून आहे आणि यात्रा कमिटीने ही परंपरा कशा पद्धतीने जोपासलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत. आता जे चित्र बघत आहात ते चित्र आहे वही पूजन केलेलं आहे, अर्थात देणगी पुस्तिकेचं पूजन केलेलं आहे आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थ आज महालक्ष्मीच्या मंदिरात जमलेले आहेत. आता आपल्यासोबत आहेत ते अजिनाथ देवकर आहेत. तर ते आपल्याला या गावच्या कुस्तीची परंपरा सांगत आहेत. तर ही तुमच्या गावची कुस्तीची परंपरा यात्रा कमिटीने केव्हापासून जोपासलेली आहे कुस्तीचं मैदान भरवण्याचे? नमस्कार, महालक्ष्मी प्रसन्न. हे आमच्या गावची कुस्तीची परंपरा आहे. ते फार वर्षापासून जुने, ती 100 वर्षापेक्षा जास्त झाले असलेली ही परंपरा आमच्या गावात आहे. आणि आमच्या गावातून बरेचसे मोठे मल्ल सुद्धा होऊन गेलेले आहेत. आणि आता चालूला ललिता बाबर असेल, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत असतील, असे भरपूर मल्ल होऊन गेले आहेत. आणि आता चालूला आमच्या तालमीमध्ये जवळ 35 ते 40 मुलं आता चांगल्या प्रकारे खेळाडू आहेत. आत्ताच तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये वही पूजन केलेलं आहे, देणगी पावती पुस्तकाचं पूजन केलेलं आहे. तर केव्हापासून तुमची परंपरा आहे अशा पद्धतीने चांगलं नियोजन करण्याची? ही आमची परंपरा ही पुस्तक पूजन किंवा वर्गणीची ही बरेच वर्षापासून आहे. ह्यातून आम्ही हे पैलवानांना मानधन देण्यासाठी पालवर्गणी किंवा गावातून वर्गणी आम्ही ह्या पुस्तकावरती वर्गणी गोळा करतो. जे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे किंवा
ते प्रमाण देतील त्या पद्धतीने आम्ही त्यांची वर्गण घेऊन हा आम्ही फड भरवतो. जी वर्गणी गोळा करत आहात ते कुस्तीसाठी आहे, पण मानधन तुम्ही जे पैलवानांना देता तर पहिला ते शेवट म्हणजे लहान कुस्ती ते मोठी कुस्ती कशा पद्धतीची असते? आम्ही लहान कुस्ती कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 2.5 लाखापर्यंत आम्ही कुस्त्या भरवतो. आणि ह्याच्यामध्ये आमची गाव वर्गणी असेल, आमच्यातली लोक बाहेर बरेचसे आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, इतर ठिकाणी असतील, ते सर्व आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतात. आजी माझी संघटना आहे, आमची फौजी संघटना मोठी आहे, किंवा बरीचशी गावातली म्हणजे प्रत्येक व्यक्तीच हा कुस्तीसाठी किंवा यात्रेसाठी हा इच्छुक असतो. आणि चांगल्या प्रकारे आमच्यात यात्राही होते, कुस्ती मैदानी होते, कोणतंही गालबोट न लागता आम्ही यात्रेसाठी पाण्याची सोय चांगली केलेली आहे, लाईटची सोय केलेली आहे. आणि इतर बाहेर येथील भाविक त्यांना आम्ही जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा पैलवानासाठी तुम्ही देत असता? पैलवानासाठी देत असतो. आपल्यासोबत आहे ते उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचे बंधू दत्तात्रय भगत. आता एक सांगा की आपल्या मोही गावाला एक कुस्तीची फार मोठी परंपरा आहे, आजही ती परंपरा जोपासलेली आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पैलवान किरण भगत हे आहेत. तुम्ही त्यांचे बंधू आहात. तर आपला मोहीचा फड कुस्त्याचा हा महाराष्ट्रात एक गाजलेला असतो आणि या फडावर आतापर्यंत कोणकोणते नामांकित पैलवान आलेले आहेत किंवा खेळून गेलेले आहेत? मागच्या वर्षीच आम्ही मोही ग्रामस्थांच्या वतीने, तसंच आता आमचे आजीनाथ चेअरमन यांनी सांगितलं होतं, पुणे मुंबई मोही ग्रामस्थ आणि देवस्थान यांनी आम्हाला अतोनाट म्हणजे मदत केली आम्हाला कुस्त्यांसाठी त्यांनी. आणि त्यांच्या पूर्ण ह्याच्याने आमचं मैदान झालं मागच्या वर्षीचं, आणि ह्या वर्षीचं पण आम्ही त्या पद्धतीनेच करणार आहेत. तर मागच्या वर्षी आपल्याकडं अर्जुन आवाडी ऑलिम्पियन आणि आता त्यांचं सिलेक्शन झालं आहे ऑलिम्पिकसाठी, सुमित मल्लिक, त्यांची आपण कुस्ती घेतलेली मेहंदी इराणबरोबर, ती टॉपची कुस्ती होती. आणि ह्या वर्षी तर आपले पैलवान मागच्या वर्षी इंजुरीमध्ये असल्यामुळे ते खेळू शकले नव्हते, आणि मोहीच्या आईच्या आशीर्वादाने ते पुन्हा एकदा मैदानात आलेत आणि ह्या वर्षी 1 नंबरची कुस्ती त्यांचीच असेल. आत्ताच तुम्ही सांगितलेलं आहे कुस्त्याला कोणकोणते पैलवान आपल्या मोही गावात आलेले आहेत, पण या वर्षीचं आकर्षण ज्या कुस्त्या आहेत, ज्या लोकांना उत्सुकता लागून गेलेल्या आहेत, त्या कोणकोणत्या होतील किंवा आहेत? लहान गटामध्ये आज आमचा गावचा चमकता तारा समर्थ देवकर, त्याची कुस्ती महाराष्ट्राचा लहान गटातील सुपरस्टार पैलवान निखिल माने ह्यासोबत होणार आहे. आणि प्रथम क्रमांकाची कुस्ती ह्याच गावचे सुपुत्र उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांची होणार आहे. कुस्तीची परंपरा कशी जोपासली, कुस्त्या कोणत्या पद्धतीचे होणार आहेत, महाराष्ट्रातून कोणकोणते नामांकित पैलवानांनी हजेरी आपल्या मोही गावाला लावलेले आहेत ते सांगितलेले आहेत. पण आता जे आपल्यासोबत आहेत ते बशीर तांबोळे आहेत, एक वस्ताज म्हणून त्यांची ओळख या गावामध्ये आहे. खरं जर वस्ताज म्हणून त्यांची कारकीर्द कशी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमची कारकीर्द कशी सुरुवात झाली किंवा तुम्ही कोणकोणते पैलवान आतापर्यंत घडवलेले आहेत? नमस्कार, मी बशीर तांबोळे बोलत आहे. मी मोहेगावचा रहिवासी असून मी 11 वर्ष खवसपूर तालमीमध्ये कोचचं काम केलेलं आहे. माझ्या तालमीमध्ये म्हणजे आमचे खवसपूरचे भारत भोसले वस्तादाची तालीम आहे, त्याच्यामध्ये मी 11 वर्ष कोच म्हणून काम केलेलं आहे. तिथं जवळजवळ मी होतो त्यावेळेला 115 ते 120 मुलं असायची. त्यात महान मल्ल होऊन गेलेले आहेत, ते म्हणजे DYSP पैलवान हिंद केसरी सुनील साळुंके, बापू मंडले, सुधाकर गुंड, आता चालूच आहेत ते प्रकाश बनकरही माझ्यापाशी होते पहिल्यांदा. आताचे चालूचे महान मल्ल महेंद्र गायकवाड हे देखील खवसपूरमध्ये सुरुवातीला होते. आणि तिथून आल्यापासून इथे आमच्या गावामध्ये मोही गावामध्ये इथेही पहिल्यापासून आमच्या माती आकडा मोठा आहे, तसेच मॅट आणलेली आहे मोठी. आमच्या इथे सरावाला आमच्या गावातीलच 30 ते 40 मल्ल इथे येतात. अजूनही काही बाहेरगावी मुंड्याबाच्यात काही मल्ल आहेत, काका पवारांच्यात आमचे महान मल्ल किरण भगत आहेत. तसेच बऱ्याच तालमीत येथील गावातील 10-15 मुलं बाहेर सराव करत आहेत. आताच आपल्याला वस्ताज बशीर तांबोळे यांनी माहिती दिलेली आहेच. आता आपल्यासोबत आहेत ते वस्ताज
रामभाऊ देवकर. आता जी गावात जी तालीमची परंपरा जोपासलेली आहे ती कशा पद्धतीने जोपासत आहेत, मॅटवरची कुस्ती आणि मातीतली कुस्ती कशा पद्धतीने आता गावात ते काम करत आहेत ते आपल्याला सांगत आहेत. नमस्कार, मी रामभाऊ देवकर वस्ताद बोलत आहे. आमच्या गावात फार पूर्वीपासून कुस्तीची परंपरा आहे. तीच परंपरा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मॅटवरती काही 2 दिवस आणि मातीत 3 दिवस अशा प्रकारे आम्ही प्रॅक्टिस घेतो. सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिस घेतो. त्यामुळे आमच्यात 40 ते 45 मल्ल चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत. एवढं मी बोलतो.